चालू करू. सो नमस्ते. आजचं आपलं सेशन थोडंसं इंटरॅक्टिव्ह सेशन करूयात आपण. सॉरी. त्यासाठी मॅडम आवाज येतोय क्लिअरली? हो हो येतोय. सो आजचं सेशन आपण थोडंसं इंटरॅक्टिव्ह करूयात. फक्त माईक ऑफ ठेवूयात आपण सगळे, तुम्ही सगळे. आणि चॅटबॉक्स मध्ये तुम्ही मला जर आन्सर्स देत राहाल तर आजचा हा जो सेशन आहे हा कम्प्लिटली आपल्याला प्रॅक्टिकल ओरिएंटेड असणार आहे. सो चॅटबॉक्स मध्ये प्रत्येकाने आपला आपला आन्सर आपण देऊ शकता. येस नो तुम्हाला जेही आन्सर द्यायचं आहे ते मी चॅटबॉक्स मध्ये बघेन आणि मग आपण पुढे पुढे जाऊयात. सो हाऊ टू ड्राफ्ट डोमेस्टिक व्हायलन्स कंप्लेंट किंवा ऍप्लिकेशन या डायरेक्ट मुद्द्याला हात घालण्याआधी मला हे विचारायचं आहे की आपल्यापैकी, कारण की आज एक पोलिंग केलं होतं मॅडमनी की कोणाची प्रॅक्टिस किती झाली किंवा काय, तर त्यावरून एक अंदाज बांधता आला की 5 वर्षाच्या वरील झालेले पण आहेत, 5 पेक्षा खाली पण आहेत, 1 ते 3 झालेले पण आहेत. सो लेट मी नो की आपल्यापैकी आता जितके अवेलेबल आहेत त्यापैकी किती जणांनी स्वतः कॉपी पेस्ट न करता डोमेस्टिक व्हायलन्सची कंप्लेंट ड्राफ्ट केली असेल. फक्त येस. ज्यांनी केली त्यांनी येस लिहावं. कॉपी पेस्ट न करता. हा, मदत घेऊन तुम्ही करू शकताय. ठीक आहे. नॉट येट. ओके. नो. येस. सॉरी. नो नो नो. ओके. नो. ओके. सो मला एक अंदाजा पण येईल की आपल्यापैकी किती जण अगदीच नौके आहेत आणि स्क्रॅच पासून मला सांगायचंय. नो नो नो. ओके ओके. नवीन आहे. ओके. सो ठीक आहे. एक अंदाज आपल्याला आलेला आहे. सो मला हे सांगा की आपण आज प्लीडिंग आणि ड्राफ्टिंग बद्दल बोलणार आहे. नॉट अन ऍडव्होकेट. ओके ठीक आहे. स्टुडंट्स, लॉ स्टुडंट्स पण आहेत, मी पोलमध्ये बघितलं. सो ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघूयात की प्लीडिंग म्हणजे काय. प्रत्येकाला माहिती असेलच की प्लीडिंग म्हणजे काय. कॅन एनीवन शेअर हिज आन्सर थ्रू चॅट बॉक्स. प्लीडिंग म्हणजे नेमकं काय? व्हॉट डज प्लीडिंग इन्क्लूड? अगदी 2च शब्दांचं याच्यात उत्तर आहे जे आपल्याला आपल्या लॉ मध्ये सांगितलेलं आहे. ग्रेट. प्लेंट अँड डब्ल्यूएस. बरोबर आहे. सो सगळ्यात आधी मला हे सांगायचं आहे की प्लीडिंगचा अर्थ. येस येस येस. गॉट इट. सो प्लीडिंग मीन्स और प्लीडिंग शॅल मीन प्लेंट अँड डब्ल्यूएस. तर आपण डायरेक्टली आज डोमेस्टिक व्हायलन्सची कंप्लेंट कशी ड्राफ्ट करायची हे पाहण्याआधी थोडंसं हे बघूयात की आपल्याला प्लीडिंगचे रूल्स किंवा प्लीडिंग बद्दल सीपीसी मध्ये दिलेलं आहे, सर्वांना माहिती आहे. सो ऑर्डर 6 आणि ऑर्डर 7 या अनुषंगाने आपण थोडक्यात बघूयात, जे की खूप महत्वाचं आहे आज. भलेही आपल्याला आता असं वाटत असेल की एक्झिबिट 1 ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स आपण बघणार आहे, पण त्याच्या आधी जर आपल्याला हेच माहिती नाहीये की प्लीडिंगचे जनरल रूल्स काय आहेत आणि जिथे आपले चुका नाही व्हायला पाहिजेत, तर आपण डायरेक्टली ते समजून घेऊच शकणार नाहीये. आपल्याला माहितीये की ऑर्डर 6 मध्ये 18 रूल्स आहेत सीपीसीचे. त्यापैकी आपल्यासाठी जे महत्वाचे आहेत ते तुम्ही नोट डाऊन करू शकता. डोमेस्टिक व्हायलन्सची कंप्लेंट दाखल करताना आपल्याला जे माहिती असायला पाहिजे ते आहे की ऑर्डर 6 रूल 2 आणि ऑर्डर 6 रूल 4 आपण थोडक्यात जाणून घेऊयात. ऑर्डर 6 रूल 2 काय सांगतो? प्लीडिंग्स टू स्टेट मटेरियल फॅक्ट्स अँड नॉट द एव्हिडन्स. आपल्याला सगळ्यांना माहितीये की गोल्डन प्रिन्सिपल्स ऑफ प्लीडिंग मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला वेळोवेळी सांगितलेलं आहे. ऑर्डर 6 रूल 2 मध्ये पण काय सांगितलेलं आहे? प्लीडिंग टू स्टेट मटेरियल फॅक्ट्स अँड नॉट द एव्हिडन्स. आणि ऑर्डर 6 रूल 4 मध्ये काय सांगितलेलं आहे? पर्टिक्युलर्स टू बी गिव्हन व्हेर एव्हर इट इज नेसेसरी. आता आपल्यासाठी हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे की इन शॉर्ट फक्त प्लीडिंग टू स्टेट मटेरियल फॅक्ट्स अँड नॉट द एव्हिडन्सेस म्हणजे काय. तर आय रीड इट फॉर यू. खूप जास्त महत्वाचं आहे. सीपीसी जर कोणाकडे आत्ता असेल तर रूल 2 मी वाचतीये, किंवा नसेल तर फक्त लक्ष द्या. एव्हरी प्लीडिंग शॅल
contain only a statement in a concise form of the material facts on which the party pleading relies for his claim or defense, as the case may be, but not the evidence by which they are to be proved. Rule 2 सबक्लॉज 1 होता. रूल 2 सबक्लॉज 2 काय सांगतो? एव्हरी प्लीडिंग, मी हळूहळू सांगते ज्यांच्याकडे सीपीसी नसेल, एव्हरी प्लीडिंग शॅल when necessary be divided into paragraphs numbered consequently, each allegation being, so far as is convenient, contained in a separate paragraph. आणि थर्ड, dates, sums and numbers shall be expressed in a pleading in figures as well as in words. म्हणजे बघा हे किती महत्वाचं आहे की जे मी कालही सांगितलं होतं रिलीफ क्लेम करण्यासाठी किंवा ज्युरिस्डिक्शनच्या वेळेसही जर मी सांगितलं असेल की आपण क्रोनोलॉजिकली किंवा डेट वाईज आपल्याला या गोष्टी मांडायच्याच आहेत, तर ते ऑलरेडी सीपीसी दिलेलंच आहे. ज्या गोष्टी आपल्याला बंधनकारक आहेत आणि तशाच फॉलो करायच्या आहेत. नाउ लेट अस कम टू ऑर्डर 6 रूल 4. हे पण आपल्या डीई साठी खूप महत्वाचं आहे. 18 रूल्स आहेत पण त्यापैकी आपण 2च बघतो आहोत. ऑर्डर 6 रूल 4 काय सांगतं? पर्टिक्युलर्स टू बी गिव्हन वेअर नेसेसरी. आता मी डायरेक्टली तेवढंच वाचते. In all cases in which the party pleading relies on any misrepresentation, fraud, breach of trust, willful default, or undue influence, and in all other cases in which particulars may be necessary beyond such as are exemplified in the forms aforesaid, particulars with date and items, if necessary, shall be stated in the pleadings. म्हणजे हे किती महत्वाचं आहे आपल्यासाठी की आपण जेव्हा प्रॅक्टिकल आस्पेक्ट, आता मी बोलते, आपण जेव्हा डोमेस्टिक व्हायलन्सची कंप्लेंट कशी दाखल करायची आहे हे आपण पुढे बघणारच आहोत. तेव्हा क्लायंट आल्यानंतर आपल्यासाठी हे खूप महत्वाचं आहे त्या क्लायंटला विचारणं की राईट फ्रॉम द बिगिनिंग क्रोनॉलॉजिकली अग्रीड पर्सनला विचारणं की बाई काय काय तुझ्यासोबत झालं होतं ते तू मला डेट वाईज दे. कधी कधी असं होतं की खरंच पार्टीला लक्षात राहत नाही डेट्स. 10-15 वर्षांचं लग्न आहे, 15-20 वर्षांपूर्वींचं लग्न आहे, डेट्स लक्षात राहत नाही. बट येस, आपल्याला त्यांच्याकडून खूप जास्त हे काढून घ्यायचंय की ठीक आहे, डेट्स नाही लक्षात राहत तुम्हाला, पर्टिक्युलर इन्सिडेंट्स असेल, लग्नाआधीची दिवाळी आहे, दसरा आहे, बरं 2 वर्षानंतर जेव्हा मुलगा झाला होता तेव्हा अप्रॉक्सिमेटली मुलगा जेव्हा किंवा मुलगी जेव्हा 3 महिन्याची असेल किंवा 6 महिन्याची असेल तेव्हा एखादा इन्सिडेंट झाला होता. आपली पार्टी जेव्हा किंवा अग्रीड पर्सन आपल्याकडे आल्यानंतर जेव्हा जेव्हा एखादे इन्सिडेंसेस सांगत असते तेव्हा तेव्हा खरंच असं होतं कधी कधी की त्यांना डेट्स वगैरे लक्षात राहत नाही. तेव्हा हे आपलं काम आहे की त्यांच्याकडून ते सगळं जाणून घेणं, कधी झालं होतं, याच्या आधी कोणत्या गोष्टी झाल्या होत्या का, मग ते कधी झाल्या होत्या, त्यानुसार आपल्याला डेट सगळ्याच इन्सिडेंट्सचे आपल्याला ते लिहायचे आहेत. दुसरी गोष्ट, आपल्याला क्रोनॉलॉजिकली लिहायच्या आहेत या सगळ्या गोष्टी, पर्टिक्युलर्स लिहायचे आहेत. आता हे झालं ऑर्डर 6 प्रमाणे सीपीसीचं. अजून एक ऑर्डर खूप महत्वाची आहे, ती आहे ऑर्डर 7. जर आपल्यापैकी कोणाकडे सीपीसी असेल तर त्यांनी ते ओपन करावं, कारण की आता जे ऑर्डर 7 मी जे वाचणार आहे ते खूप जास्त महत्वाचं आहे. सो आहे का आता आपल्याकडे, किंवा मग तुम्ही काढू शकत असाल तर तुम्ही बघा, किंवा मग मी वाचते. ऑर्डर 7 आपल्याला सर्वांना माहिती आहे, माहिती नसेल तर हे प्लेंट बद्दल सांगतं. यात आपण फक्त 3 रूल्स बघणार आहे, तुम्ही नोट डाऊन करू शकताय. ऑर्डर 7 रूल 1, ऑर्डर 7 रूल 7 अँड ऑर्डर 7 रूल 8. आता ऑर्डर 7 रूल 1 आपण बघूयात, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट फॉर टुडेज सेशन. ऑर्डर 7 रूल 1 काय सांगतं? I'll read it. Particulars to be contained in the plaint. म्हणजे आपण जे एक्झिबिट 1 म्हणतो, जे आपण डोमेस्टिक व्हायलन्सची कंप्लेंट बद्दल पण बोलणार आहे ते. सो द प्लेंट शॅल कंटेन द फॉलोइंग पर्टिक्युलर्स. काय काय आहेत ते मी थोडक्यात सांगते.
the name of the court in which the suit is brought. Next, the name, description and the place of residence of the plaintiff. Third काय असणार आहे? The name, description and the place of residence of defendant. इथे आपण म्हणूयात की respondent. As far as they can be asserted. Next आहे where the plaintiff or the defendant is a minor or a person of unsound mind, a statement to that effect. आपल्या डीव्ही मध्ये पण हे खूप महत्वाचं आहे, जे प्लीडिंग मध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. नेक्स्ट, द फॅक्ट्स कॉन्स्टिट्युटिंग द कॉज ऑफ ऍक्शन अँड वेन इट अरोज. सिम्पली आपण म्हणतो की गाभा, कॉज ऑफ ऍक्शनचा म्हणजे गाभा, की आपण काय 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 प्लीडिंग्स मध्ये कसं कसं असायला पाहिजे हे त्याच्यात इन्क्लुडेड आहे. नेक्स्ट, द फॅक्ट शोईंग दॅट द कोर्ट हॅज ज्युरिस्डिक्शन. आपण पहिल्या दिवशी पाहिलं की वेअर कॅन फाईल, हू कॅन फाईल, त्याबद्दलच आहे. पण जर मी फक्त हे सांगतेय की ज्युरिस्डिक्शन, लास्टच्या पॅरामध्ये आपण म्हणतो की दिस कोर्ट इज हॅव्हिंग ज्युरिस्डिक्शन टू ट्राय, एंटरटेन अँड डिस्पोज ऑफ द सूट ऑर ऍप्लिकेशन ऑर द केस, तसं नाहीये. इथे काय दिलेलं आहे? द फॅक्ट्स शोईंग दॅट द कोर्ट हॅज ज्युरिस्डिक्शन. दॅट मीन्स ते फॅक्ट्स आपले वर यायला पाहिजे. ते कसे यायला पाहिजे तेही मी सांगते. नेक्स्ट, एच. आता आपल्याला गरजेचं नाहीये, बट स्टील एच इज देअर वेअर द प्लेंटिफ हॅज अलाउड अ सेट ऑफ और relinquished अ पोर्शन ऑफ हिज क्लेम, द अमाउंट so allowed or relinquished, and I is most important, a statement of the value of the subject matter of suit for the purpose of the jurisdiction and the of court fee so far as the case admits. जनरली आता जेव्हा मी 1 by 1 येणार आहे डोमेस्टिक व्हायलन्सची केस कशी ड्राफ्ट करतो, तेव्हा मी कोर्ट फी आणि व्हॅल्युएशन वर देखील येणार आहे की आपल्या चुका कुठे होतात प्रॅक्टिकली. आता आपण दुसरं बघूयात. ऑर्डर 7 रूल 1 पाहिलं की काय काय पर्टिक्युलर्स असायलाच पाहिजे, म्हणजे पर्टिक्युलर्स टू बी कंटेंट इन प्लेंट. वी विल से इन आवर एक्झिबिट 1. नाउ लेट अस कम टू रूल 7. रूल 7 इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. रिलीफ टू बी स्पेसिफिकली स्टेटेड. जे मी काल सांगत होते की आपण जे रिलीफ क्लेम करतो ते अगदी प्रॉपर पाहिजेत, अगदी स्पेसिफिकली आपण मेन्शन करायला पाहिजे. सीपीसी मध्ये पण ते सांगितलेलं आहे. आय विल रीड. एव्हरी प्लेंट शॅल स्टेट स्पेसिफिकली द रिलीफ विच द प्लेंटिफ क्लेम्स इदर सिम्पली ऑर इन द ऑल्टरनेटिव्ह. जेव्हा एकच रिलीफ असतं तरी किंवा इन ऑल्टरनेटिव्ह पण असतील ते पण आपल्याला करायचे. And it shall not be necessary to ask for general or other relief, which may always be given as the court may think, just to the same extent as if it had been asked for. And the same rule shall apply to any relief claimed by the defendant in his written statement. In short, आपल्याला हे बघायचंय, relief to be specifically stated. आपल्याला जे जे रिलीफ्स पाहिजेत, आपल्याला 20 रिलीफ्स पाहिजे तर आपल्याला ते स्पेसिफिकली मेन्शन करायचे. कधी कधी आपल्याला ऑल्टरनेटिव्ह मध्ये पाहिजे असतं, जसं की मी काल सांगितलं की मला इथे नाही तर इथे घर द्या रेसिडेन्स ऑर्डर मध्ये, इधर ऑर. तसे पण स्पेसिफिक असतील किंवा ऑल्टरनेटिव्ह मध्ये असतील तेही रिलीफ आपल्याला लिहायचे आहेत. सीपीसी मध्ये तसा रूल आहे. आणि आता आपण डायरेक्टली थर्ड रूल कडे जाऊयात. रूल नंबर 8. रिलीफ फाउंडेड ऑन सेपरेट ग्राउंड्स. हे पण महत्वाचं आहे डीव्हीच्या अनुषंगाने. बघा, दोन्ही ह्याच्या दोन्ही ऑर्डर्स मध्ये 18 रूल्स दिलेले आहेत, पण आजच्या सेशनसाठी जितके रूल्स महत्वाचे आहेत सीपीसीचे ते मी फक्त सांगतेय. आता रूल 8 काय सांगतं? ऑर्डर 7चा, रिलीफ फाउंडेड ऑन सेपरेट ग्राउंड्स वेअर द प्लेंटिफ सिक्स रिलीफ इन रिस्पेक्ट ऑफ सेव्हरल डिस्टिंक्ट क्लेम्स or causes of action founded upon separate and distinct grounds, they shall आलेले, they shall be stated as far as may be separately and distinctly. So आता आपल्याला या सर्व सीपीसीच्या अनुषंगाने आपण ह्या गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत. ओके, आता मला हे सांगायचं आहे की द ऑब्जेक्ट ऑफ प्लीडिंग कोणाला जर माहिती असेल की आपलं प्लीडिंगच्या बाहेर मागचं ऑब्जेक्ट काय आहे, तर लक्षात घ्या की द
object behind our pleadings or drafting is to ensure the relief claimed by us that must be narrated specifically in our averments. That means प्लीडिंग म्हणजेच काय, आपण का करतोय तर आपल्याला काही रिलीफ्स, क्लेम केलेल्या रिलीफ्स आपल्याला मिळवायच्या आहेत. पण त्या रिलीफ्स मिळवण्यासाठी जसं मी कालही सांगितलं, फक्त रिलीफ लिहून फायदा नाहीये. प्लीडिंग्स मध्ये त्या सगळ्या गोष्टी यायला पाहिजेत, सर्व गोष्टी यायला पाहिजेत. एक केस लॉ आहे, जर तुम्हाला नोट डाऊन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मेहरबान सर्वोच्च न्यायालयाचा आहे. बच्चन नाहर वर्सेस निलिमा मंडल. बच्चन नाहर वर्सेस निलिमा मंडल मध्ये मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलेलं आहे बघा, मी वाचते. ऑनरेबल सुप्रीम, येस बच्चन नाहर वर्सेस निलिमा मंडल. Honorable Supreme Court observed the object and purpose of pleadings and issues is to ensure that the litigants come to trial with all issues clearly defined and to prevent cases being expanded or grounds being shifted during the trial. याच्या पुढे महत्वाचं हे आहे, Honorable Supreme Court has laid down the golden rule of pleading that this is very much important. डोमेस्टिक व्हायलन्स साठीच नाही, आपल्या प्रत्येक केसच्या प्लीडिंगसाठी, ड्राफ्टिंगसाठी हे महत्वाचं पुढचं, दॅट इन ऍब्सेन्स ऑफ स्पेसिफिक प्रेयर अँड प्लीडिंग्स इन सपोर्ट ऑफ द प्रेड फॉर रिलीफ, अ सिव्हिल कोर्ट रेमिस टू ग्रांट सच अ रिलीफ टू द प्लेंटिफ सिन्स इट विल लीड टू द मिसकॅरेज ऑफ जस्टिस टू द डिफेंडंट. म्हणजे विचार करा, वी कॅन अंडरस्टँड की how much importance is there for a well drafted and per appropriate pleadings. आपल्याला लक्षात येत असेल. तर आता आपण जर असं बघितलं की इसेन्शियल ऑफ प्लीडिंग्स काय आहे, तर फर्स्ट आहे प्लीडिंग शुड स्टेट मटेरियल फॅक्ट्स, नॉट एव्हिडन्स और नॉट लॉ. हे ज्यांची प्रॅक्टिस किंवा मग ज्यांनी ड्राफ्ट केलं असेल, जे ड्राफ्टिंग करतात त्यांना माहितीये की वी शुड ड्राफ्ट फॅक्ट्स ओनली, मटेरियल फॅक्ट्स अँड नॉट द लॉ, नॉट द एव्हिडन्सेस. याचं सिंपल उदाहरण हे आहे की जर नवरा बायकोच्या भांडणामध्ये जर अग्रीड पर्सनला हे कळालेलं आहे की नवऱ्याचं कुठेतरी तिसरीकडे अफेअर आहे, तर आपण काय प्लीड करायला पाहिजेत, फॅक्ट्स प्लीड करायला पाहिजे, नॉट द एव्हिडन्सेस. की आपण हे पण कधी कधी प्लीडिंग मध्ये मी बघते की हे लिहिलं असतं की मी गेले आणि मग मी एवढे 10 फोटोज काढले, त्या फोटोज मध्ये हे आहे ते आहे. एव्हिडन्सेस तुमच्याकडे काय आहेत ते प्लीड करायची गरज नाहीये, ते ऍट द टाइम ऑफ एव्हिडन्स तुम्हाला तिथे ते करता येतं. प्लीडिंगचा रूलच आहे की तुम्हाला फक्त फॅक्ट्स नरेट करायचे. मग ते फॅक्ट्स कसे असले पाहिजे, मटेरियल फॅक्ट्स असले पाहिजेत. जेव्हा मटेरियल फॅक्ट्स म्हणतो तेव्हा आता मला परत आन्सर हवंय तुमच्याकडनं. हाऊ मेनी ऑफ यू नो द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ मटेरियल फॅक्ट? व्हॉट डू यू अंडरस्टँड फ्रॉम मटेरियल फॅक्ट? आपण प्रत्येक वेळेस हे सांगतो की मटेरियल फॅक्ट्स मस्ट बी प्लीडेड, देर आर नो मटेरियल फॅक्ट्स टू शो ऑन रेकॉर्ड की बाबा हे आहे, असं आहे, तसं आहे. एखाद्याला माहिती असेल त्यांनी येस सांगावं. No. Yes, material fact on which evidence can be leaded, yes, but what is material fact? What constitute a material facts? No. See, there are differences. Yes, material fact. Directly relevant to the facts are material. Okay. याच्यासाठी एक केस लॉ आहे, मी सांगते. उद्धव सिंग वर्सेस माधवराव शांडिया. मी केस लॉ पण शेअर करेन. उद्धव सिंग वर्सेस माधवराव शांडिया. ओके. म्हणजे याच्यामध्ये सरळ मेहरबान कोर्टाने हे सांगितलेले की वेन वी आर सेइंग की प्लीडिंग्स कशा असायला पाहिजे, वी शुड स्टेट मटेरियल फॅक्ट्स. मटेरियल, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय मटेरियल फॅक्ट्स? सो कोर्ट हॅज क्लॅरिफाईड, मी वाचते, ऑल द प्रायमरी फॅक्ट्स. समजून घ्या प्रायमरी फॅक्ट्स. म्हणजे प्रायमा फेसी आपण म्हणतो
तसं प्रायमरी फॅक्ट्स विच मस्ट बी प्रूव्ड ऍट द ट्रायल बाय अ पार्टी टू एस्टॅब्लिश द एक्झिस्टन्स ऑफ कॉज ऑफ ऍक्शन ऑर हिज डिफेन्स आर मटेरियल फॅक्ट्स. इतकं सिंपल आहे. ज्याच्यावर आपण विसंबून राहतोय, जे आपण म्हणतोय की कॉज ऑफ ऍक्शन अरोज टू फाईल दिस कंप्लेंट, मग ती कॉज ऑफ ऍक्शन कोणत्या फॅक्ट्सवर आपण केली, दोज प्रायमरी फॅक्ट्स ते मटेरियल फॅक्ट्स असतात. सो अजून एक केस लॉ आहे, खूप महत्वाचा आहे, ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचा आहे. वन केस टू स्टडी, हो चालेल. अजून एक आहे वीरेंद्रनाथ वर्सेस सतपाल सिंग. मेहरबान सर्वोच्च न्यायालयाचा आहे. वीरेंद्रनाथ वर्सेस सतपाल सिंग. येस मॅम, येस. In this case, Honorable Supreme Court had made observation that failure to see, now we came to understand, we came to know what are material facts. आता मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं याच्यात, failure to disclose material facts can even attract the grave consequences of suit being dismissed in its entirely. म्हणजे जर समोरचा वकील, ज्याला हे सगळे प्लिडिंगचे रूल्स माहिती आहेत, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, आणि तुम्ही मटेरियल फॅक्ट्स म्हणजे ज्याच्यावर विसंबून तुम्ही कॉज ऑफ ऍक्शनच नरेट केलेली आहे तेच तुम्ही लिहिलेलं नाहीये, आणि समोरच्यानी हा जर मुद्दा काढला आणि या केस लॉज वगैरे सायटेशन्स वगैरे प्रोड्यूस केले आणि सांगितलं की यांची केसच डिसमिस करावी, तर आपल्याला या गोष्टी माहिती असायला हव्यात की मटेरियल फॅक्ट नीड्स टू बी मेन्शन इन आर प्लिडिंग. आता इसेन्शियल ऑफ प्लिडिंग्स मधलं पहिलं आपण बघितलं की अ प्लिडिंग शुड स्टेट मटेरियल फॅक्ट्स, नॉट एव्हिडन्सेस अँड नॉट लॉ. सेकंड थिंग आपल्याला हे बघायचे, सच अ फॅक्ट्स म्हणजे मटेरियल फॅक्ट्स मस्ट बी इन कन्साइज फॉर्म. अगदी एका गोष्टीचा ओहापोह करता करता कामा नये, एक एक दोन दोन तीन तीन पॅरेग्राफ लिहिणं. कन्साइज फॉर्म मध्ये लिहा, कळेल असं लिहा. आणि थर्ड, जे आता आपण वाचलं रूल्स मध्ये, ऑर्डर 6 आणि 7 मध्ये, प्रोव्हाइड ऑल द पर्टिक्युलर्स ऑफ द इन्सिडन्सेस. दिस इज द थर्ड इसेन्शियल इन्ग्रेडियंट और प्रिन्सिपल. पर्टिक्युलर्स मेन्शन करायचं म्हणजे काय करायचं की एखादी घटना झालेली आहे, ती कुठे झाली, मी क्रोनॉलॉजिकली नाही म्हणत आहे, ती कुठे झाली, कोणासमोर झाली असेल तर ते ठिकाण. से फॉर एक्झाम्पल मी असं म्हणेल की कधी कधी असं होतं, एखाद्या केसमध्ये असं झालं होतं की हजबंड आला होता जॉबच्या ठिकाणी, त्याने तिथे खूप जास्त तमाशा केला आणि तेव्हा कलिग्स पण होते, सगळे 2-3 कलिग्स होते, त्यांनी ते बघितलं, एचआरनी पण पाहिलं होतं, एचआरनी ते रिपोर्टिंग केली, मला ईमेल दिला. आता या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात, क्लायंट आपल्याला सांगत असते, पण आपण ते कुठेतरी नरेट करत नाही. आपल्याला ती गरज वाटत नसेल किंवा कंटाळा असेल किंवा आपल्याला माहिती नसेल. या सगळ्या गोष्टी थर्ड इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स मध्ये येतात की वी शुड नरेट और वी शुड प्रोव्हाइड ऑल, येस येस, डेट, टाइम अँड इव्हेंट्स. वी शुड प्रोव्हाइड ऑल द नेसेसरी पर्टिक्युलर्स इन आवर प्लिडिंग्स. आता तिसरं महत्वाची गोष्ट आहे, हे सगळे आपण रूल्स बघितले. एक अजून एक महत्वाची गोष्ट आहे की मला याचं उत्तर द्या ज्यांनाही माहिती असेल की आपण जेव्हा इव्हिडन्स लीड करतो, जेव्हा क्रॉस घेतो किंवा इव्हिडन्स लीड करण्याच्या स्टेजमध्ये आपण एखादी गोष्ट प्लिडिंग मध्ये नरेट केली नसेल तरी आपण ती इव्हिडन्स मध्ये घेऊ शकू का? ज्यांना माहिती असेल ते सांगू शकतात. सी, द बेसिक थिंग इज दॅट, येस बरोबर आहे, आपण नाही घेऊ शकत. बेसिक थिंग इज दॅट if you have not pleaded anything, you cannot lead evidence upon that. तुम्ही नाही म्हणू शकत की नाही या पण गोष्टी मला एव्हिडन्स मध्ये द्यायच्या आहेत. येस सर, ओनली दोज थिंग्स, ओनली दोज स्टेटमेंट्स विच वी हॅव प्लीडेड, वी कॅन लीड एव्हिडन्स अपॉन दॅट. त्यामुळे कधी कधी अशाही गोष्टी होतात, चुकून होतात, किंवा कसं काय आहे की
आपल्याकडे एव्हिडन्सेस खूप असतात एखाद्या गोष्टींचे, पण काही जणांची प्रॅक्टिस मी हे बघितलेली आहे, हा सरप्राईज आयटम ठेवायचा आहे, याच्याबद्दल प्लीड नाही करायचं. कधी कधी क्लायंट आपल्याला सांगतो की नाही हे आत्ताच तुम्ही डिस्क्लोज करू नका, आपल्याला हे नंतर करायचं आहे, असं बऱ्याचदा होतं. त्यावेळेस आपल्याला या गोष्टी माहिती असायला हव्यात की ऍटलिस्ट समवेअर वी शुड प्लीड अबाउट दॅट इन्सिडन्स, सो दॅट आपण त्या इव्हिडन्सला लीड करू शकतो. एका केसमध्ये याच गोष्टी झाल्या होत्या की क्लायंटची क्लायंटची मीनाक्षी मॅडम मी त्याच्यावर येते. क्लायंटची अशी जिद होती की माझ्याकडे जितके सारे एव्हिडन्सेस आहेत नवऱ्याबद्दल मला ते आता डिस्क्लोजच नाही करायचे. मी त्यांना म्हटलं की हरकत नाहीये, आपण ते योग्य वेळी करूयात, पण मला प्लीडिंग करावी लागेल. त्यांचं असं म्हणणं की आत्ता जर मी प्लीडिंग तुम्हाला जर हो म्हणाले तर त्याला त्या सगळ्या गोष्टी कळतील. मग तेव्हा मी त्यांना सगळं समजावलं, हे आपला रोल आहे म्हणून मी इथे सांगते. तेव्हा आपल्याला त्यांना सांगायचं आहे की आत्ता जर आपण प्लीड नाही केलं तर समोरच्याला एक चान्स मिळणार आहे. कोर्टही मेहरबान कोर्टही हेच म्हणणार आहे की तुमच्या प्लिडिंग्समध्ये ते आलेलं नाहीये किंवा काय. अमेंडमेंट ऑफ प्लिडिंग इन टाइमली मॅनर इफ कोर्ट अप्रूव्ह. सर अमेंडमेंट वर आपल्याला कधीच नाही विसंबून राहायचंय अनलेस अँड अंटिल देर इज अ चेंज इन सर्कमस्टन्सेस, काहीतरी नव्याने आले असतील. आज जर आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत तर वाय शुड वी गो फॉर अमेंडमेंट. अमेंडमेंटचा एक वेगळा सेशन आहे, त्यामध्ये आम्ही ते तुम्हाला सांगूच. आत्ताच्याला हे महत्वाचं आहे की समजा आज 27 नोव्हेंबर 2024 आहे आणि आजपर्यंतच्या ज्या ज्या गोष्टी क्लायंटकडनं आपल्याला माहिती करून घेता येतात किंवा तिच्याकडनं माहिती करून घ्यायच्याच आहेत, घ्याव्याच लागणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी आजपर्यंतच्या आपल्याला नमूद करायच्या आहेत, ज्या ज्या मी गोष्टी सांगितल्या त्याप्रमाणे. ओके. नंतर जर तुम्ही म्हणालात की अमेंडमेंटचा ऑप्शन तर कायद्याने दिलेला आहे, त्याला आपण चांगली प्लीडिंग म्हणणार नाही. ते अलाउ होईल किंवा रिजेक्ट होईल तेही आपल्याला अनसर्टॅनिटी आहे. सो राईट नाऊ आता आपण सीपीसी प्रमाणे काय काय प्लीडिंग्स कसे असायला पाहिजेत, प्रिन्सिपल्स काय आहेत, रूल्स काय आहेत, मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने काय काय सांगितले, कशा कशाची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे, हे सगळं आपण बघितलेलं आहे. आता थोडंसं प्रॅक्टिकल याच्यावर जाऊयात आपण. ड्राफ्टिंग ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स कंप्लेंटवर येऊयात आता आपण. सो मी सगळ्यात आधी विचारलं होतं कुणी कुणी विदाउट कॉपी पेस्ट हे केलेलं आहे, बऱ्याच कमी जणांनी ड्राफ्ट केलेला आहे. सो मला आता एक आन्सर असा हवा आहे की किती जणांनी पूर्ण ऍक्ट वाचलेला आहे, जस्ट गो थ्रू केलेलं आहे. चला लर्न नाही म्हणत आहे मी, गो थ्रू तरी केलेलं असेल आपल्यापैकी, वाचलं तरी असेल पूर्ण ऍक्ट. नो. ओके 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 ठीक आहे. नो, लिटिल बिट. नाउ माय नेक्स्ट क्वेश्चन इज how many of you know about the domestic violence rules 2006? Entire rules. Act माहिती आहे, act is a different thing, rules is a different thing. No, no, no. I need answers. माझा प्रश्न परत एकदा सांगते. ऍक्ट सर्वांना माहिती आहे 2005चा, रूल्स पण आहेत 2006चे डोमेस्टिक व्हायलन्स रूल्स. किती जणांना माहिती? प्रत्येकाचा आन्सर आहे नो. सी. नो नो नो. ये आय नो. ग्रेट. सो ओके. आता आपण हे बघूयात की नो. ओके. मेजॉरिटी नोच असणार आहे, नोच असणार आहे. कारण की आपल्याला माहितीच नाहीये की ऍक्टच्या पलीकडे पण काहीतरी आहे जे की ऑलरेडी दिलेलं आहे आणि जे की आपल्याला कंप्लेंट ड्राफ्ट करताना ते खूप महत्वाचं आहे, हे आपल्याला माहितीच नाहीये. सो आता मी ऍक्ट तर आपल्याकडे आहे सगळ्यांकडे, सो रिलिव्हंट सेक्शन फक्त वाचते, कारण की आता आपण प्रॅक्टिकली कशी कंप्लेंट ड्राफ्ट करायची ती बघतोय.
आपण ऍप्लिकेशन टू मॅजिस्ट्रेट बघितलेलं आहे. सेक्शन 12 नुसार आपल्याला दाखल करायचंय. सेक्शन 12 दिलेला आहे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टचा. सो लेट अस अंडरस्टँड सेक्शन 12 subclause 3 directly. I won't read the whole section. What section 12 subclause 3 says? This is with connection with the practical drafting of the complaint. It says every application under subsection 1 shall be in such form and contain such particulars as may be prescribed or as nearly as possible thereto. What do you understand by shall be in such form? Which form? कोणत्या फॉर्म बद्दल बोललेलं आहे? सेक्शन 12 नुसार जेव्हा आपण कंप्लेंट किंवा ऍप्लिकेशन करतोय, कोणत्या फॉर्म बद्दल सांगितलेलं आहे? आणि दिस इज इन्क्लुडेड इन ऍक्ट ओनली. कोणत्या फॉर्म बद्दल सांगितलेलं असणार आहे? सांगावं जरा. एनी आयडिया? एनीवन हॅज एनी आयडिया की फॉर्म कोणत्या फॉर्म बद्दल सांगितलेलं आहे? की शॅल बी इन सच फॉर्म. सो तनुजा मॅडम, आय वुड रिक्वेस्ट की जे आपलं रूल्स आहेत, ओके डोमेस्टिक व्हायलन्सचे रूल्स, ते फक्त स्क्रीन शेअर करावा. ओके, 2 मिनिटं मी शेअर करते. हो, आरामशीर आरामशीर. तर आता ज्यांना ही रूल्स माहिती नाहीये त्यांच्यासाठी इथे एक स्क्रीन शेअर केली जाईल. आपल्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. मी प्रत्येकाला इथे जे जॉईन झालेले आहेत त्यांना मी खरंच रिक्वेस्ट करेन की रूल्स खूप लहान आहेत. प्रत्येकाने आज ते प्रत्येक रूल्स वाचावेत. अगदी लहान लहान आहेत. जेव्हा सेक्शन 12 मध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे की आवर एव्हरी ऍप्लिकेशन शॅल बी इन सच अ फॉर्म. Now, what is that form? मॅम यू कॅन सी नाव. येस, आता यात ना सेक्शन थोडस वर घेत आहे. ओके, हा, तर आता बघा इथे सेक्शन इथे 6 नंबर दिसतोय. प्रत्येकाला दिसतोय ऍप्लिकेशन टू मॅजिस्ट्रेट. प्लीज थंब जरा तुम्ही केल्यानंतर पार्टिसिपेंट्सनी मला कळेल. प्रत्येकाला स्क्रीन दिसतीये इथे? प्लीज शो थंब सो दॅट वी विल अंडरस्टँड. दिसतंय ना? ओके. नाउ this is the protection of women from domestic violence rules 2006. You can read here. बघा इथे 6 नंबरचं इथे दिसतंय. ऍप्लिकेशन टू द मॅजिस्ट्रेट. काय लिहिलेलं आहे इथे? 1. एव्हरी ऍप्लिकेशन ऑफ द अग्रीव्ड पर्सन अंडर सेक्शन 12 जो आपण ऍक्ट मध्ये बघितला, अंडर सेक्शन 12 शॅल बी इन फॉर्म 2. नाव फॉर्म 2 कुठे दिलेलं आहे? सेक्शन 6 मध्ये. ऑर ऍज नियरली ऍज पॉसिबल देअर टू. हे खूप महत्वाचं इथे. पुढचे सगळ्या त्या सेक्शन 6 मध्ये अग्रीव्ड पर्सन आणि प्रोटेक्शन ऑर्डर बद्दल दिलेलं आहे, ऑफिसर बद्दल दिलेलं आहे. पण आता माझा परत मी प्रश्न हे करते की सेक्शन 12(3) मध्ये जो फॉर्म दिलेला आहे, ज्या फॉर्म बद्दल बोललेलं आहे, तर हे सेक्शन 6 आहे आणि तो फॉर्म आता कुठे दिलेला आहे? तर फॉर्म नंबर 2. मॅडम खाली घेता थोडं. ओके, फॉर्म 1 दिलेला आहे DIR रिपोर्ट. फॉर्म 2 काय दिलेला आहे बघा, खाली घ्या. हो, घ्या खाली. हा, घ्या खाली. फॉर्म्स दिसतील आपल्याला ते. घ्या खाली घ्या. हे बघा, हा फॉर्म 1 आहे DIR चा. याच्या खाली आहे फॉर्म 2. दिस इज फॉर्म 1 आणि याच्या खाली फॉर्म 2 आहे. खाली असेल. हा, थांबा मॅम, थांबा. थोडस वर घेता. आता ज्यांच्याकडे ही बेअर ऍक्ट आहे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टचा, त्याच्या शेवटी प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स रूल्स देखील दिलेले आहेत. पण आपण तो बेअर ऍक्ट पूर्ण वाचलेलाच नसणार आहे कधी. सो आता आपल्या समोर इथे फॉर्म 2 आहे. फॉर्म 2 मध्ये आपण इथे सरळ सरळ बघू शकतोय. सेक्शन 12 मध्ये काय दिलं होतं की या फॉर्मच्या अनुषंगाने आपल्याला कंप्लेंट ड्राफ्ट करायची, ऍप्लिकेशन ड्राफ्ट करायचे. आणि आता जो सेक्शन 6 मी वाचला त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं? आता जो वाचला तो की एव्हरी ऍप्लिकेशन ऑफ द अग्रीव्ड पर्सन अंडर सेक्शन 12 शॅल बी इन फॉर्म 2 ऑर ऍज नियरली ऍज पॉसिबल देअर टू. म्हणजे हा जो फॉर्म दिलेला आहे या पद्धतीनेच आपल्याला बनवायचा आहे.
पण अगदी तंतोतंतच असायला पाहिजे का? नाही. पण थोडंफार ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी इन्कॉर्पोरेट करायला पाहिजे. तर मग पहिली काय आहे? जसं आपण हेडिंग लिहितो इन द कोर्ट ऑफ वगैरे. दुसरं आहे ऍप्लिकेशन अंडर सेक्शन. नाऊ आता बघा की शोवेत. फर्स्ट पासून यांनी काय दिलेलं आहे? मी जेव्हा आता कंप्लेंटवर येईल, प्लिडिंग्सवर येईल, तेव्हा मी हेच सांगणार आहे की फर्स्ट आपल्याला हेच लिहायचंय. बघा इथे दिलेलं आहे दॅट द ऍप्लिकेशन अंडर सेक्शन सो अँड सो. तुम्हाला इथे सेक्शन्स नरेट करायचे, जे काही सेक्शन्स असतील ते 12, 18, 19 व्हॉट एव्हर. मग हे कोणाकडनं केलेलं आहे? जसं की मी म्हटलं होतं पहिल्या दिवशी, हु कॅन फाईल अन अग्रीड पर्सन, प्रोटेक्शन ऑफिसर, एनी अदर पर्सन. इथे हा फॉर्म दिलेला आहे. पण जेव्हा आपण प्लीड करतो, आपण प्रायव्हेट ऍप्लिकेशन दाखल करतो, केस दाखल करतो, तेव्हा फर्स्ट पॅरामध्ये या गोष्टी असायला पाहिजेत. सेकंड मध्ये तुम्ही हे जर रूल्स बघितले, सेकंड मध्ये हे दिलेलं आहे की आपल्याला कोणते कोणते रिलीफ क्लेम करायचे. आपण सरसकट आपण काय करतो ना, की दिलेले आहेत ना सगळे रिलीफ 18 ते 22 पर्यंत, चला लिहित राहा. 18 पण पाहिजे, 19, 20, 21, 22. जसं मी माझ्या एका सेशनमध्ये म्हटलं होतं की त्या वकिलांच्या क्लायंटला, पार्टीला मूलबाळ काहीही नव्हतं, पण तरी त्यांनी कस्टडीचं सेक्शन पण घातलं होतं आणि कॉपी पेस्ट मध्ये कस्टडी ऑर्डर लिहिली होती. बरं, मुलासाठीची कस्टडी आहे का कोणती कस्टडी हेही त्यांना माहिती नव्हतं. त्यामुळे त्या गोष्टीही म्हणजे हसू येत असेल, पण या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. क्लॉज 2 मध्ये आपल्याला हे लिहायचंय की कोणते कोणते ऑर्डर्स आपल्या केसशी रिलेटेड आहेत आणि कोणते हवेत. खरंच जर आपल्याला जर रेसिडेन्स ऑर्डर नको असेल, मेंटेनन्स हवं असेल, तुम्ही त्या मेंटेनन्ससाठी तुम्ही टिक करू शकताय किंवा प्लीड करू शकताय. आता खाली त्याच्या खाली थर्ड मध्ये डायरेक्टली काय दिलेलं आहे या फॉर्मच्या अनुषंगाने की ऑर्डर्स रिक्वायर्ड. यामध्ये कधी कधी बिईंग अ ज्युनियर, नाऊ जे पण ज्युनियर आहेत ज्यांनी कधीच दाखल केली नाही, सांगते मॅडम सांगते, DIR रिपोर्ट गरजेची नसते जेव्हा आपण प्रायव्हेटली फाईल करतो. ओके, आता आपण हे ड्राफ्टिंगचं समजून घेऊयात. आता जे ज्युनियर्स आहेत, ज्यांना ड्राफ्टिंग मध्ये खरंच माहिती नाही की आपण काय काय लिहायचंय, रिलीफ्स मध्ये कसं कसं फ्रेम करायचे सेंटेन्सेस और व्हॉट एव्हर रिलीफ्स, त्यांच्यासाठी हा थर्ड नंबरचा क्लॉज खूप महत्वाचा आहे. यात प्रत्येक एक गोष्ट दिलेली आहे जी तुम्ही अग्रीड पर्सन करिता मागू शकता. जे आपल्या डोक्यातही येऊ शकत नाही त्या सगळ्या गोष्टी आहेत. मी ते वाचण्यामध्ये वेळ नाही घालवणार आहे. यात आहेत ऑर्डर्स रिक्वायर्ड, मग प्रोटेक्शन ऑर्डर आहे, रेसिडेन्स, मॉनिटरी, कस्टडी आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत. पण आता याच्यामध्ये मी हे सांगेन की फर्स्ट पॅरा झाला, सेकंड पॅरा झाला, आता थर्ड पॅरा आपला काय असायला पाहिजे? प्लिडिंग्स असायला पाहिजे. मॅडम हे स्क्रीन बंद केली तरी चालेल. नाव वी विल कम टू द मेन आस्पेक्ट, आपल्या कंप्लेंट. मॅडम ते प्लिडिंगचं जे दिलं होतं एक्झिबिट Yes, 1 yes. ते शेअर Same करता. Okay, okay. नाव मला तुमच्याकडून आन्सर पाहिजे की जेव्हा आपण एखादं कोणतीही केस दाखल करतो, चला आपण डीव्हीची घेऊयात, तर स्टार्ट कुठून होते? चॅट बॉक्स मध्ये फटाफट सांगा की स्टार्ट म्हणजे स्टार्ट, बिगिनिंग मीन्स बिगिनिंग कुठून होतं? Visible आहे screen? येस मॅम. Okay. नोटीस, कोर्ट नेम, येस, केस नंबर, ओके, कोर्ट नेम, ओके ओके. ऐका आता, सगळ्यात आधी सुरुवात कुठे होते? माझ्याकडे जर समजा माझ्या हातात हे हा एक्झिबिट 1 आहे, फॉर द सेक ऑफ एक्झाम्पल हा एक्झिबिट 1 आहे. मॅडम खाली घेता. तर सुरुवात कुठून झालेली आहे? पुणे येथील मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब. ओके, सो कोर्ट नेम. कोर्ट नेमला आपण काय म्हणू शकू जे आपलं झालेलं आहे? ज्युरिस्डिक्शन. इन विच ज्युरिस्डिक्शन वी आर गोइंग टू फाईल आवर केस. सो फॉर शुअर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट असणारे किंवा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट असणारे जे आपण बघितलं, बट ते ज्युरिस्डिक्शन कसं असणार आहे? कशावर डिपेंड असणार आहे? तर इन द कोर्ट ऑफ, जेव्हा आपण इनिशियल घेतो तेव्हा सेक्शन 27 हा खूप महत्वाचा आहे. सेक्शन 27 काय सांगतो? ज्युरिस्डिक्शन. मग जसं मी हे सांगितलं की ज्युरिस्डिक्शन मध्ये समजा
आपण हे घेतलं की वेअर शी इज रिसाइडिंग, वेअर अन अग्रीड पर्सन इज रिसाइडिंग, तर ज्युरिस्डिक्शन मध्ये ते आपण करू JMFC ऑफ. जर फॉर द सेक ऑफ एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊयात की ती राहतीये पुण्यामध्ये, ती काम करतीये PCMC मध्ये. ओके, रेस्पॉन्डंट राहतो आहे नाशिकमध्ये. तर आता जर आपल्याला हे ज्युरिस्डिक्शन घ्यायचंय की वेअर शी इज टेम्पररीली वेअर शी इज रिसाइडिंग, आपण म्हणू इन द कोर्ट ऑफ सो अँड सो JMFC पुणे ऍट पुणे. मग जसं मी त्या दिवशी सांगितलं होतं पोलीस स्टेशन वाईज ते आपल्याला कळतं कुठल्या कोर्टामध्ये जातं. आता जर मला हे ज्युरिस्डिक्शन घ्यायचं असेल की ती जिथे कामाला जातीये, तर इन द कोर्ट ऑफ आपल्याला आधी हे बघायचंय की कुठे कामाला आहे ती, PCMC मध्ये कामाला आहे. तर ते जाईल पिंपरी चिंचवडच्या, पिंपरीच्या कोर्टामध्ये जाईल. सो इन द ऑनरेबल कोर्ट ऑफ JMFC पिंपरी ऍट पुणे. प्रॅक्टिकली आता आपल्याला काय महत्वाचं आहे, जेव्हा मी ज्युरिस्डिक्शन म्हणते तेव्हा ज्युरिस्डिक्शन दाखवताना जर ती तिच्या घरी राहतीये तर तिचा घरचा ऍड्रेस लागणार आहे. फॉर शुअर ती सोडून आलेली आहे किंवा तिला सोडून यावं लागलेलं आहे, ती तिच्या आई वडिलांकडे राहतीये, त्यांचा ऍड्रेस प्रूफ लागणार आहे. अजून जास्त चांगला प्रूफ द्यायचा असेल, एव्हिडन्स द्यायचा असेल, आई किंवा वडिलांचा ऍफिडेव्हिट देऊ शकताय की ती आमच्या इथे राहतीये. आता जेव्हा ज्युरिस्डिक्शन आपण कंपनीचं किंवा आपण ज्युरिस्डिक्शन क्लॉज मध्ये बघितलं की वेअर शी इज एम्प्लॉयड ऑर ही इज एम्प्लॉयड, रेस्पॉन्डंट और प्रोफेशन कॅरी आउट करताय किंवा जॉबला आहेत, तर तिथून ज्युरिस्डिक्शनला आपल्याला पुरावा द्यावा लागेल. जेव्हा आपण ज्युरिस्डिक्शन क्लॉज घेतोय की PCMCचं ज्युरिस्डिक्शन याच्यासाठी घेतलेलं आहे की ती इथे एम्प्लॉयमेंटला आहे, मग हे सांगितल्यानंतर एव्हिडन्ससाठी ती जिथे कामाला आहे त्याचं ID प्रूफ घ्या, एम्प्लॉयमेंट लेटर घ्या, ऑफर लेटर घ्या, टू शो की ही तिथेच राहते आणि म्हणून मी हे ज्युरिस्डिक्शन घेतलेलं आहे. मेअरली इफ यू स्टेट की मी हे ज्युरिस्डिक्शन या कारणामुळे घेतलेलं आहे आणि जर तुम्ही त्याचा पुरावा देत नाही आहात, कोणतेही डॉक्युमेंट देत नाही आहात, तर फायलिंगलाच तुम्हाला ऑब्जेक्शन येणार आहे. या गोष्टी लक्षात घ्या. आता मी एक सिच्युएशन तुम्हाला विचारते, त्यामध्ये मला फक्त चॅटबॉक्स मध्ये तुम्ही आन्सर द्या. एक सिच्युएशन अशी आहे की 1 वर्षभरापूर्वी अग्रीड पर्सनचं लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर 6 महिने ती तिच्या माहेरी राहिली. ठीक आहे, माहेरी पण राहत असताना नवऱ्याचा छळ होताच खूप जास्त. मग नवऱ्याने 6 महिन्यानंतर तिला सासरी बोलवलं. ठीक आहे, माहेर मी जसं सांगितलं पुण्यात राहतीये, सासर आहे नाशिकमध्ये. ओके, 6 महिन्यानंतर ती नाशिकला गेली, खूप छळ झाला तिचा आणि त्यानंतर ती काल आली परत पुण्याला. आता तिचं टेम्पररी रेसिडेन्स झालं पुणे. सो आता तिने आज पुण्यामध्ये केस दाखल केली, तर वेदर पुणे कोर्ट इज हॅव्हिंग ज्युरिस्डिक्शन, जस्ट येस ऑर नो चॅट बॉक्स मध्ये सांगा. इथे असं होतं कधी कधी की येस, ग्रेट, सगळ्यांचे आन्सर्स आहेत येस. येस, शी कॅन फाईल इन पुणे कोर्ट ऑल्सो. कॉज ऑफ ऍक्शन पण आहे, सगळं पण. नाही, नाशिकमध्ये तर होईल तो तर विषयच नाही, पण पुण्यामध्ये पण होईल चित्रा मॅडम. सो का तर कॉज ऑफ ऍक्शन आधी पण झालं होतं आणि आता ती वास्तव्याला आली, जे मी काल सांगितलं होतं. काल काही केस लॉस पण मी नरेट केले होते, परवा दिवशी रादर, सॉरी. तर त्या अनुषंगाने तुम्हाला इथे पण ज्युरिस्डिक्शन फाईल होईल. आता नेक्स्ट काय येईल ज्युरिस्डिक्शन नंतर आपल्या एक्झिबिट 1 मध्ये पार्टीज नेम येतील, ऍप्लिकंटचं नाव येईल, बरोबर आहे. इन द कोर्ट ऑफ झाल्यानंतर केस नंबर झाल्यानंतर काय येतं, पार्टीज नेम येतात. पार्टीज नेम साठी आपल्याला मी कालही सांगितलं होतं, अग्रीड पर्सन कोण आहे या सगळ्या गोष्टींचा ओहापोह आपल्याला करावा लागेल प्रॅक्टिकली. जेव्हा आपण अर्जदार म्हणून लिहितो तेव्हा ऍप्लिकंट्सचे डिटेल्स म्हणजेच काय, परत आपण सेक्शन 2A कडे आलो. अग्रीड पर्सन कोण आहे, अग्रीड पर्सन कोण आहे, मॅरिड असू शकते, विमन असू शकते, मुलगी असू शकते, सासू असू शकते. येस येस आरती मॅडम. आता जेव्हा या पर्सनल कपॅसिटीमध्ये हे असतात तेव्हा आपण काय लिहितो, नेम, डिटेल्स मध्ये नेम, एज, ऑक्युपेशन अँड रिसाइडिंग ऍट म्हणून लिहितो.
हु कॅन बी अग्रीड पर्सन अजून कोण असू शकतं? जसं मी सांगितलं होतं एनजीओ असू शकतं. एनजीओ असेल तर अर्जदारमध्ये काय लिहिणार आपण? एनजीओचे डिटेल्स, कम्प्लीट नाव, रजिस्टर्ड नेम की कधी रजिस्टर्ड झालेलं आहे आणि त्यात अग्रीवूडचं पण लिहावं लागेल ऑन बिहाफ ऑफ सो अँड सो. त्यांचे डिटेल्स लिहावे लागतील. आता अग्रीड पर्सन अजून कोण असू शकेल? तर सेक्शन 18C प्रमाणे 18 प्रमाणे मुलं पण असू शकतात, लहान मुलं. इन दॅट केस पार्टीच्या नावामध्ये आपल्याला काय लिहायचंय? येस, रिलेटिव्ह पण. पार्टीच्या नावामध्ये काय लिहायचंय आपल्याला? आईचं नाव किंवा वडिलांचं नाव. जसं मी म्हटलं होतं की वडिलांचं वडील पण करू शकतात ऑन बिहाफ ऑफ मायनर. त्यांचे डिटेल्स आणि बिंग अ लिगल गार्डियन म्हणून वडिलांचे डिटेल्स, मुलांचे डिटेल्स, एज, किती वयाचे आहेत वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी येणार. ऍप्लिकंट अजून कोण असू शकतं? एनी अदर रिलेटिव्ह. एनी अदर रिलेटिव्ह मध्ये त्यांचे डिटेल्स येणार. सो जर मी ऍप्लिकंटचे डिटेल्स बघितले तर सेक्शन आपल्याला 2A बघायचं आहे, 12 तर बघायचंच आहे, 18C पण बघायचं आहे, एनजीओ कोण असू शकतं तेही बघायचंय. खरं तर मी माझ्या फॅमिली कोर्टमध्ये जेव्हा सेशन झालं होतं तेव्हा पण मी हे सांगितलं होतं की आपण जेव्हा थेरॉटिकल LLB करून येतो तेव्हा आपण बऱ्याचदा सांगतो की LLBचा थेरॉटिकल आणि इथे काहीच संबंध नाहीये प्रॅक्टिस करताना. पण हा ऍक्ट जो आहे याचा थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकलच संबंध आहे. मी प्रत्येक याच्यात तुम्हाला सेक्शन सांगते. ज्युरिस्डिक्शनचं सेक्शन आपण वाचलं की ते प्रॅक्टिकलमध्ये येतं. ऍप्लिकंटसाठी हे सेक्शन सांगितले, हे प्रॅक्टिकलमध्ये येतात. आता पुढचं काय येणार आहे? रेस्पॉन्डंट. हु इज रेस्पॉन्डंट? ती डेफिनिशन बघायची आहे. रेस्पॉन्डंट आपल्याला माहितीये कोण असू शकेल. त्यात आपलं डोमेस्टिक रिलेशनशिप आहे का नाही हे बघायचंय. ठीक आहे. शेअर्ड हाऊस होल्ड आहे का नाही हे बघायचंय. आता प्रॅक्टिकली कंप्लेंट ड्राफ्ट करताना आपल्याला काय गोष्टी बघायच्या आहेत? तर कम्प्लीट नाव, डिटेल्स वगैरे तर आपण घेणार आहे. कम्प्लीट कम्प्लीट नाही, एक्झॅक्ट रिलेशनशिप आपल्याला हे बघायचंय. मोर ओव्हर सर्रास आपली प्रॅक्टिस अशी असते की क्लायंटला आकस भावनेनी हे सांगायचं असतं की सगळ्यांचीच नावं इम्प्लिकेट करा. बट आपला रोल असा आहे की त्यांच्याकडून हे जाणून घेतल्यानंतर जर आपल्याला हे खरं सद्यस्थिती कळतीये की ते कधीच शेअर्ड हाऊस होल्डमध्ये नव्हते राहायला किंवा डोमेस्टिक रिलेशनशिप नाहीये, तर जरीही तुम्ही नावं त्यांच्यात गुंतवली तरी पण समोरच्यानी जर फॅक्ट्स नरेट करून रिमूव्हलचं ऍप्लिकेशन दिला तर ते रिमूव्ह होणारच आहे. त्यामुळे आपल्याला यामध्ये हे 2 सेक्शन्स माहिती असायला पाहिजेत की हु कॅन बी रेस्पॉन्डंट, डोमेस्टिक रिलेशनशिप मध्ये पण होता तो आणि शेअर्ड हाऊस होल्ड पण पाहिजे होता.